नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आजकाल पावसाळ्याचं वातावरण सुरू आहे, सर्वांनी थोडीशी काळजी घ्या. माझी पण तब्येत थोडी डाऊन आहे म्हणून काल व्हिडिओ आला नाही. कम्युनिटी पोस्ट मध्ये खूप 2-3 जण विचारलं, दादा कधी व्हिडिओ येणार आहे? तर मी त्यांना सांगितलं होतं की थोडी तब्येत डाऊन आहे, आपला व्हिडिओ उद्या येईल, म्हणजे शुक्रवारी, म्हणजे आज. तर खूप विचारलं होतं मग तुम्हाला मी कम्युनिटी पोस्ट मध्ये कमेंट आले की त्यांचं उत्तर दिलं त्यांना. तर आजचा टॉपिक तुम्हाला माहिती असेल, कमेंट म्हणा तर नक्कीच समज असेल. त्याच्यापेक्षा सगळ्यात पहिलं अशी गोष्ट की तुम्ही सर्वांनी खरंच काळजी घ्या. माझा जो घसा जो आहे ना, तो थोडासा पेन आहे, म्हणजे थोडंसं दुखतोय घसा माझा आणि आवाज बसलाय. तर मला तुमच्या सर्वांसोबत डेली ब्लॉग्स असं त्या शेअर करता येत नाही, तर घसा पण बसलाय आणि खूप म्हणजे आपल्या युट्यूबवर कसं इम्प्रेशन चांगलं असलं पाहिजे. तर या इंटेन्शननी काल व्हिडिओ आला नाही, परवा व्हिडिओ नारळवडीचा अपलोड केला होता. तुम्हाला सर्वांना खूप आवडली, छान त्याला व्ह्यूज सुद्धा आले. सर्वांना थँक्यू सो मच. तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार थंबनेलवरून तुम्हाला नक्कीच समजत असेल की आपले विचार आपलं आयुष्य बदलतात. आणि हे खरंच आहे. आपले जे विचार असतात ना, ते आपलं आयुष्य बदलतात. कधीतरी तुम्ही बघा, आपण जेव्हा एक गोष्टीचा एका प्रकारचा विचार करू असतो, एक आपले खूप प्रकार, आपले 2 मन असतात, एक घाणेरडं आणि एक चांगलं. घाणेरडं म्हणजे दुःखवालं आणि सुखवालं. हे तुम्ही नॉर्मल टीव्ही कार्टून्स मध्ये किंवा मूवीज मध्ये सुद्धा बघितलं. पण एकदम खरं गोष्ट सांगतो तुम्हाला, हे खऱ्यामध्ये सुद्धा आहे. आपली ना 2 मन असतात. एक असतं, एक आपल्याला चुकीचं शिकवतं आणि एक आपल्याला बरोबर शिकवतं. बरोबर जे असतं ना, ते नेहमी आपलं मन असतं. म्हणजे बाकीचं जे दुसरं मन असतं, ते आपण जगाचं ऐकून आपल्या मनामध्ये ती गोष्ट क्रिएट करत असतो. क्रिएट म्हणजे काय? आपल्या मनामध्ये ती गोष्ट आपण बनवत असतो. मन ते आपलं दुसरं मन असतं. आणि जे आपल्या मनात, ते एक मन आहे बघा, ऐकावे जनाचे करावे मनाचे, ही ती गोष्ट आहे की नाही. तर अगदी तसं आपले विचार असतात ना, ते आपलं आयुष्य बदलतात. म्हणजे जसं आपण विचार करू ना, तशी ती गोष्ट घडत जाते. आता कधीतरी बघा, डॉक्टर पण तुम्हाला नेहमी सांगतात की पॉझिटिव्ह विचार करा. जेवढा तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वाईब्स असतील ना, तेवढं इम्पॉर्टंट आहे. निगेटिव्ह वाईब्स मध्ये काहीच उपयोग नसतो. आपल्या मनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जर निगेटिव्हिटीचा आहे ना जास्त प्रमाणात जर हे झालं, तर आपण पण निगेटिव्हच बनतो. नेहमी आपल्या तोंडातनं होणारी गोष्ट पण न होणारी असं पटकन चुकून होते. म्हणतात ना, नायडी तशा पद्धतीचं पटवलं की नाहीच होणारी गोष्ट होणारच नाही, माझ्यावर अशक्य आहे. आणि जर तीच गोष्ट जर आता तुम्हाला समजा की कोणी सांगितलं की हे गणित सॉल्व्ह कर बाबा, तर तुम्ही पहिल्यापासून बोलात, काय प्रयत्नच नाही केला किंवा काहीच तुम्ही नाही केला, तुम्ही डायरेक्ट बोलून मोकळाल की नाही बाबा हे मला जमणार नाही, तर हे चुकीचं आहे. जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये खोलात जातो किंवा त्या गोष्टीचा जास्त विचार करतो आणि आपण बोलत असतो सारखं की नाही ही गोष्ट मी करणार, ही गोष्ट माझ्याकडनं होणार, चची भाषा आपण वापरली ना, हे होणारच, हे मी करणारच, तर ती गोष्ट ना सफल होते. आणि ही खरी पॉझिटिव्ह वाईब आहे. जेवढा आपण देवाकडनं आपली नेहमी पॉझिटिव्ह वाईब घेत असतो ना, तेवढी ही पॉझिटिव्ह वाईब आहे. जेवढं तुम्ही सकारात्मक विचार करणार, जेवढं तुम्ही लोकांबद्दल चांगलं करणार किंवा लोकांबद्दल चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये जेव्हा ठेवणार ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा तुमच्या तेव्हाच मनामध्ये पॉझिटिव्ह वाईब निर्माण होणार. आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह वाईब निर्माण नाही होत, तोपर्यंत आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटीचं जो प्रमाण असतं ते जास्त प्रमाणात असतं. तुम्हाला सर्वांना मला जे काय बोलायचे ते तुम्हाला सर्वांना समजत असेल. स्वामींचा भक्त जरी कसा असावा, स्वामींचा भक्त त्यांची सेवाच करणारा असावा, त्यांचं सतत नामजप करणं असावा. आता मी कसं आहे माहितीये, मी सतत जेव्हा नित्यसेवा करतो तेव्हा माझ्या स्वामींचं नामस्मरण असतं. त्याच्यासोबत अजून दुप्पट ते म्हणजे जेव्हा कधी मी फ्री असतो, म्हणजे असतात बसलेला असतो किंवा कधीतरी फोन बघतो, तर तेव्हा सुद्धा मी स्वामींचं नामस्मरण खरंच सांगू, मला जरी आपण मोठे नाही म्हणलं तरी घरामध्ये माझं मनातलं मनच सुरू असतं. कधीतरी माझं आणि स्वामींचं एक वेगळीच अटॅचमेंट आहे. कदाचित त्यांनीच मला निवडलं असावं त्यांच्या सेवेसाठी, आणि खरंच मी स्वतःला मोठं भाग्यवान समजेल की त्यांनी मला सेवेसाठी निवडलं. त्याच्यानंतर आता देवघराचा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. कालच्या व्हिडिओमध्ये, परवाच्या व्हिडिओमध्ये देवघरामध्ये स्वामींच्या 2 मूर्त्या होत्या. तर त्या 2 मूर्त्यांची आज एक मूर्ती कशी झाली ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो. तर चला, जसं की आता तुम्हाला मी सांगितलं की नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, ते आपलं नक्कीच आयुष्य बदलणार. आणि ह्याचा सर्वांचं आपल्या कुठल्या एका गोष्टीची सवय लागल्याने 21 दिवस लागतात. जर तुम्ही 21 दिवस लागोपाठ नेहमी पॉझिटिव्ह विचार केला तर तुमचं आयुष्य बघा, खरंच सांगतो
खूप युट्यूबला लोकांनी जे चॅलेंज घेतले ते कम्प्लीट सुद्धा केलेत आणि त्यांना खूप चांगले हे पण मिळाले अनुभव. तुम्ही नक्की करा, पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवा. बघा सगळी गोष्ट पूर्ण होणार, कोणत्याही गोष्टीला काही अडथळा येणार. बघा हा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. 21 दिवस तुम्हाला सतत पॉझिटिव्ह विचार करायचे, सची भाषा वापरायची, मी करणारच होणारच असं केलं ना. मी खरंच तुम्हाला सांगतो की तुमची लाईफ खरंच चेंज, आपले विचार आपले आयुष्य बदलतात आणि हे खरोखरच आहे. माझ्या एका पुस्तकामध्ये लिहिलं होतं, आपले विचार हे आपले आयुष्य बदलतात. तर म्हणूनच मी तुमच्या सर्वांसोबत म्हटलं की शेअर करूया. तर आता तुम्हाला सर्वांना सांगतो की देवघरामध्ये स्वामींच्या 2 मूर्त्या होत्या. एक मूर्ती काय केली, माझं एक आहे ना थोडस प्रॉब्लेम सुरू होते, तर त्याच्यामध्ये माझ्या मनात एक वेगळंच हे आलं की माझ्या देवघरामध्ये स्वामींच्या 2 मूर्त्या आहेत ना, आणि वास्तुशास्त्रानुसार किंवा देवघराच्या शास्त्रानुसार किंवा आपल्या दिंडोरी प्रणितानुसार देवघरामध्ये डबल देव कधीच नसावे असं म्हणतात, असं सांगितलंय आपल्या गुरुमाऊलींनी सुद्धा आणि मी खूप ठिकाणी ऐकलंय. तर ह्या गोष्टीवरती एक 5-6 दिवस विचार झाला आणि त्याच्यानंतर खूप विचारपूस करायला लागलो. काय युट्यूबर्स आहेत त्यांना विचारलं, त्याच्यानंतर केंद्रामध्ये विचारलं, खूप ठिकाणी विचारलं. प्रत्येकाने एकच ऍडवाइस देण्याचं काम केलं, एकच ऍडवाइस, आणि सर्वांचं ऍडवाइस सेमच होतं. असं नाही की कोणाचं ऍडवाइस वेगळं होतं, सगळ्यांचं जे ऍडवाइस होतं ते सेमच होतं की ते म्हणजे देवघरात एकच स्वामींची मूर्ती ठेवा, असं सगळ्यांचं ऍडवाइस होतं. एकाने मला सांगितलं की काय ठेवण्याची वगैरे गरज नाहीये, एकच ठेवायची मूर्ती, 2 ठेवायची अजिबात. केंद्रामध्ये मला सांगण्यात आलं की स्वामींची एकच मूर्ती ठेवायची, जास्त गर्दी करू नको. मी त्यांना देवघरांचा माझा फोटो दाखवला होता, तर त्यांनी तेव्हा मला तसं सांगितलं की एकच मूर्ती ठेव स्वामींची, 2 मूर्ती ठेवू नको. आणि वास्तुशास्त्रानुसार किंवा याच्यानुसार देवघरात पितळाचे देव असावेत, व्यतिरिक्त धातूचे किंवा मार्बल त्याचे पावडरचे वगैरे देव नसावेत असं खूप जणांनी पण मला सांगितलं. माझे खालचे गुरुजी त्यांना विचारलं, त्याच्यानंतर जे युट्यूबर्स आहेत जे खूप स्वामी सेवा करतात त्यांना सुद्धा विचारलं, त्यांनी सुद्धा एकच ऍडवाइस दिलं की स्वामींची एकच मूर्ती देवघरामध्ये ठेव. आणि जसं की आता तुम्ही बघितलं, स्वामींची माझ्याकडे पंचधातूची जी मूर्ती आहे तीच मी देवघरामध्ये आता ठेवली आहे. आणि माझी जी दुसरी सफेद जी माझी मूर्ती आहे ना, त्या मूर्तीचं सध्या थोडेसे प्लॅन्स मी करणार. त्यातलं जे दैवत्व जे होतं ते मी टाळलं, अभिषेक करून स्तोत्र मंत्र पठण करून, आणि ते माझ्या पंचधातूच्या मूर्तीमध्येच मी ट्रान्सफर केलं. म्हणजे ह्या मूर्तीचं त्या मूर्तीमध्ये दैवत्व जे होतं, या सफेद मूर्तीचं जे दैवत्व आहे ते त्या पंचधातूच्या मूर्तीमध्ये मी हे केलं. तर अशी सिंपल आणि ती मूर्ती आता मी ठेवून दिलेली आहे. त्याचा थोडेसे विचार सुरू आहेत, काय करायचं काय नाही. थोडं काहीतरी करणारच मी, त्याचं थोडंसं डेकोरेटिव्ह किंवा असं काहीतरी करणारच. शेवटी माझे स्वामी आहेत ते, आणि मी स्वामींना नेहमी एकच कळकळून विनंती करतो की स्वामी सगळ्यांचं चांगलं असू द्या, सगळ्यांचं जेवढं की प्रार्थना नाही, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, हे सुद्धा मी दररोज बोलतो. आणि माझ्या स्वामींना एकच म्हणणं असेल की स्वामी सगळ्यांचं चांगलं करा, ज्यांचं मन चांगलं आहे ना, त्यांचे विचार चांगले, तर त्यांचं आयुष्य स्वतःच बदलेल. आणि मी खरंच तुला सांगतो, स्वामी सेवेमध्ये खरंच या, आणि स्वामींना मी रोज अशी प्रार्थना करेन की तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ना नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य प्रत्येक गोष्ट असू द्या, कुठल्याही गोष्टीची कमी पडू देऊ नका, हे माझं नेहमी स्वामींना सांगणं असतं. आज आहे शुक्रवार, माता लक्ष्मीची पण खूप छान अशी सेवा करा. सिंपल आजचा व्हिडिओ केला, काही त्याच्यामध्ये मी जास्त तुम्हाला सर्वांना काही सांगितलं नाही, नॉर्मलच आपलं विचारच आपल्या आयुष्य बदलतात, ही गोष्ट तुमच्या समाजासोबत मी शेअर केली. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.